रोहन कुठे गेला, मालकच दिसते. आमचं नाव खराब होऊ द्यायचं नाही, नावाला डाग लावू द्यायचा नाही. तर भाग्यश्री जवळ आल्यामुळे आपल्या हॉटेलच्या कस्टमर मध्ये काय बदल झाला? आम्ही कसं पळून गेलो तुमच्या हॉटेलवरून जेवण असं म्हणायचं. नमस्कार मित्रांनो, तर आज आपल्या सोबत आहेत हॉटेल अंबादासचे सर्व. तर खूप काय आज गप्पा गोष्टी होणार आहेत हॉटेल बद्दल. तर चला सुरुवात करूया आपण. तर सर, सर्वात पहिलं मला आपल्या हॉटेल बद्दल आणि तुमच्याबद्दल थोडीशी माहिती द्या. नमस्कार, मी हॉटेल अंबादासचा सर्वेसर्वा आबासाहेब दादासाहेब मोरे. मी राहतो धाराशिव जिल्ह्यात वडगाव सिद्धेश्वर येथे. हॉटेल अंबादास आम्ही चालू केलेलं आहे 2005 मध्ये. बर, तेव्हापासून चालू केलंय तुम्ही हॉटेल अंबादास. तेव्हापासून आता जो इंस्टाग्राम वरती ट्रेंड चालू आहे हॉटेलचा, तर काय फरक जाणवतोय बरं तुम्हाला सध्या? पहिलं आम्ही काय असं सोशल मीडिया इंस्टाग्राम असं काय पेज वापरत नव्हतो. आणि आता ह्या सध्या एक वर्षभरात आम्ही सगळ्याच बघतो. आमचं पहिलंच कस्टमर पण आहे, पण सगळ्या ट्रेंड ती सोशल मीडियावर दिसायला. त्याच्यामुळं आम्ही पण सोशल मीडिया वापरायला चालू केलं आणि कस्टमरचा बी भरपूर प्रभाव पडला. सोशल मीडियामुळे कस्टमर मध्ये वाढ झाली. हॉटेल सुरू करताना काय अडचणी आल्या होत्या का तुम्हाला सुरुवातीला? हॉटेल सुरू करताना आम्ही पहिल्यांदा हॉटेल लाईन मध्ये गेलो. म्हणजे अगोदर काय नॉलेज? अगोदर आम्हाला पहिलं काहीच नॉलेज नव्हतं. मी तर कॉलेज करत होतो आणि 2005 मध्ये जवळपास मी RP कॉलेजला म्हणून होतो. 13वीला ऍडमिशन होतं ग्रॅज्युएशनसाठी. मग ती करत करत आपलं हॉटेलहूनच कॉलेजला जायचं, हॉटेल करायचं. हॉटेल टाकायची कल्पना आमच्या मोठ्या बंधूची होती, कारण त्यांना असं आमच्या शेजारी एक हॉटेल होतं जुनं. त्या हॉटेलवर बसायचं शेतात आल्यानंतर. त्याचं शाळा कॉलेज सगळं झालं होतं. म्हणजे एक्सपिरियन्स कोणालाच नव्हतं हॉटेल? एक्सपिरियन्स आम्हाला कोणालाच नव्हतं, सगळं नवीनच. दुसऱ्याचं बघून आपलं व्यवसाय चालू करा असं बाहेरच्या आमच्या खूप इच्छा होती आणि चालू केला. आणि त्यानं म्हणलं चालू करायचं, मग ती चालू केला व्यवसाय. आता जे हॉटेल आहे आपलं, ते स्वतःच्या जागेवर आहे का भाड्याने? नाही, आपली तिथं शेतीच आहे पहिल्यापासून. रस्ता तसाच होता का तो आता जो हायवे आहे? नाही, पहिला आपला राज्यमार्ग लहान होता, नॅशनल हायवेच होता, पण लहान होता त्या टायमाला. आता ही मोठा ब्रिज झाला आहे. अडचणी अशा वाढत गेल्या. आणि रस्ता वाढल्यापासून काही कस्टमर मध्ये फरक पडला का? पहिलं कस्टमर आणखीन जास्त होतं. आणि कारण ब्रिज आमच्या समोरच येऊन थांबला. इकडनं उतारला हॉटेल आहे, जरा फास्ट मध्ये गाड्या एक ब्रिजहून डायरेक्ट निघून जाते. त्या फायदा झाला नाही तुम्हाला? रोड फायदा झाला नाही हायवेचा, पण ते आमचं पहिल्यापासून क्वालिटी असल्यामुळे आणि आम्ही स्वतःहून लक्ष देतो. बाह्या आम्ही आणि हॉटेल अंबादासची आमची टीम सगळीजण भरपूर सहकार्य करते सगळेजण मिळून. आणि आमच्या ह्याच्यात महत्वाची भूमिका म्हणजे आमच्या वडिलापासून. आमच्या वडिलाची खूप चिकाटी होती हॉटेलमध्ये. त्यांनी काय MSc मध्ये नोकरी होते, लाईनमॅन म्हणून. मग त्यांनी रिटायर झाल्यानंतर 2002 मध्ये त्यांनी रिटायर झाली, 1-2 मध्ये. मग सगळं शिक्षणही झाली होती, माझं चालू होतं. आणि आमचे ते रिटायर झाल्यावर हॉटेलमध्येच करत होते का? रिटायर झाले की त्यांनी आपलं शेती बघत होते. शेती बघत म्हणले काहीतरी व्यवसाय करू. हॉटेल. मग इकडे शेती होती रोडला. मग आपल्या बाह्याचं बी इच्छा होती की हॉटेल टाकायची. मग ते असंच बघत मग ते हॉटेल चालू करू म्हणले. मग घर पण आमचं बांधलेलं होतं, बांधकाम होतं, स्लॅब झाला. पहिले घरावरचे पत्रे जी शिल्लक होते ते पूर्ण पत्रे हेकलं, शेतात आम्ही आणले आणि हॉटेलला पूर्ण पत्र्याचं शेड मारून आपलं जी तुळजापूरला यात्रा असते, दसरा नवरात्र यात्रा, त्या यात्रेच्या पिरियड मध्ये आम्ही हॉटेलची ओपनिंग केली आणि एक 24x24 हॉटेल आपलं चालू केलं. आता हे हॉटेल अंबादास हे नाव कसं काय? म्हणजे कोणाचं नाव आहे का आपल्या घरामध्ये वगैरे? काय कोणाची कल्पना होती काय? अंबादास म्हणजे आमच्या वडिलांचं नाव आहे, आमच्या आजोबांचं नाव. ही कल्पना कोणाची होती की बाबा अंबादासच आपण ठेवलं पाहिजे? ती कल्पना कशी आमच्या वडिलांची की आमच्या आजोबाचं 1985 साली गावात एक चहा पाण्याचं हॉटेल होतं. म्हणजे एक गाडा होता साधा, म्हणजे चहाचा 1985 साली. मग त्यांनी चहा आपलं म्हणजे काय त्या टायमाला करत होती आणि त्या टायमाला गरीब परिस्थिती होती सगळीची. मग ती थोडे दिवस करत होते, परत वाढले म्हणून ती वडील म्हणले की आजोबाच करत होते. चहाच्या गाड्याला नाव नव्हतं? म्हणजे काय नव्हतं नाव बिव काय, ती त्या टायमाचं कुठलं असंच सगळं. मग ते त्याच्यामुळे म्हणले की आपण आजोबाच नाव देऊ.
अंबादास. त्यांचं अंबादास नाव होतं म्हणून अंबादास नाव दिलं आम्ही. मध्ये मध्ये तुमच्या अंबादास नावावरून बऱ्याच रील्स व्हायरल होत होत्या इंस्टाग्रामला. हा, होत बघून होतं. काय हसायला येत होतं का? हा नाही आता काय आम्हाला काय हसायचं काय नाही. सैराट पिक्चर मधला एक डायलॉग होता आणि त्याच्यावरून रील्स बनायच्या. हा म्हणजे अंबादास आहे म्हणून. अंबादासच्या म्हणून. असं तर आम्ही भरपूर रील्स झाल्या कारण आम्ही रील्स पण ऐकून म्हणजे जाऊ द्या, मार्केटिंग होती. मार्केटिंग होते. लोकांना पण कळायला की अंबादास हॉटेल आहे म्हणून. हॉटेल आहे म्हणून कळायले. म्हणजे फायदाच झाला म्हणायचा. फायदाच झाला. बरं, सुरुवातीला आता जसं तुम्ही सांगितलं त्यावेळेस ते छोटंच हॉटेल होतं आणि हे जे मोठं हॉटेल तुम्ही बनवलं हे कधी तुम्हाला म्हणजे कस्टमर वाढल्याच्या नंतर तुम्ही मोठं हॉटेल बनवलं का? पहिलं 2005 साली आम्ही जे हॉटेल चालू केलं होतं त्या टायमाला जी नवरात्र यात्रेमध्ये हॉटेल चालू केलं आम्हाला असं आवड निर्माण होत गेली. कारण आम्ही पत्र्याचंच होतं ना त्यावेळेस. पत्र्याचंच होतं. हॉटेल आपलं मजबूत आहे. हा, मजबूत आहे. तसंच कधी बनवलं काय सांगतो की तुम्हाला की 2005 साली जे आम्ही हॉटेल चालू केलं यात्रेच्या दरम्यान यात्रेमधून आम्हाला थोडा असा पैसा वाढत गेला आणि तिथून पुढे आम्ही तसंच हॉटेल चालवलं. पहिल्यांदा आम्ही नाश्त्याचं ठेवलं होतं, चहा पाणी, जेवणाची व्यवस्था नव्हती. हळूहळू आम्ही ती वाढवत जेवण केलं. परत बाकीच्या सगळ्या गोष्टी थोडं वाढवत गेलो. ती जी वाढत गेले ते आम्ही परत मी कॉलेज सुद्धा बंद करून टाकलं आणि भयानंद मी दोघांच्या प्रयत्नातून परत एक दोन माणसं वाढवून असं हॉटेल चांगलं चालल्यावर मग 2011 साली आम्ही विचार केला असा की हॉटेल आपलं हायवे पासून जरा आतमध्ये जास्त अंतरावर घ्यावं आणि पार्किंगला जागा ठेवून बांधकाम बी करावं रस्त्याच्या हिशोबाने. कारण आता आम्हाला दुसरा व्यवसाय होत नव्हता कुठलाच. शेती पण तिथंच होती आणि शाळा कॉलेज पण सगळं बंद केलं होतं म्हणून आम्ही बांधकाम केलं चांगलं 1 नंबर. किती वर्ष म्हणजे 2011 काम केलं? 2011 मध्ये बांधकाम चालू केलं. 2013 पर्यंत 12-13 पर्यंत आम्ही बांधकाम पूर्ण केलं. सध्या दिवसाला किती बकरे कापले जातात आपल्या हॉटेलला? आता सध्या दिवसाला आमच्याकडे कमीत कमी डेली आमच्याकडे 5 बकऱ्याच्या पुढे जातात. 7 कवा जातात, कवा 8 जातात, कवा 10 पण जातात. हायेस्ट आम्ही 14 बकरे कापले पर डेला. 14-15. एका बकऱ्याचं तरी वजन किती असतं? काय बकरी 15 किलोचे असतात, काय 20 किलोचे, काय 22 किलोचे, 25 किलोचे. आम्ही किलोच्या हायेस्ट 50 किलो पर्यंत बकरं कापले. एक बकरं 50 किलो पर्यंत कापले. मग दिवसाला किती किलो मटण जाते तरी पण आमचं असं रेग्युलर पकडलं तरी? रेग्युलर पकडलं तर आमचं एक 200 किलो मटण जाते पर डे रोज. रोज. तुमच्या तिकडं असं काय ठरलेले वार पण आहेत की तेव्हा जास्त त्या दिवशी जास्त जाते. 180, 70, 150, 200 दरम्यानच्या कंपल्सरी रेग्युलर मध्ये जाते. 150-200. आणि जर खूपच जास्त कस्टमर राहिले रविवार सगळ्यात जास्त. कधी असं होतं का की एका दिवशी तुम्ही बकरे कमी कापले आणि कस्टमर जास्त वाढलं? होतंय की तसं. मग त्याच्यासाठी आम्ही पहिलं कसं होतं की आमच्यापाशी जो मुलांनी ठेवलेला आहे बकरं कापणारा तो यायचा, सकाळी 1-5 कापायचा, परत जायचा, परत फोन केल्यानंतर यायचा. मग आम्हाला तो प्रॉब्लेम पण व्हायला आणि त्यासाठी आम्ही काय केलं, त्याला आमच्यापाशी ठेवून घेतलं. त्याला राहायला 1-2 रूम दिले आणि आता तो लागल तशी बकरे कापतो. सकाळी 3 बकरे कापले, संपत आले पुन्हा 2-3, असं दिवसभर आमचं कंपल्सरी चाललंय. आता आम्ही एकदा 10 बकरे कापले, 5 बकरे कापले तसं करीत ना. जसं लागल तसं संध्याकाळपासून. म्हणजे ते कारण शिल्लक राहिलं तर ते खराब होत, नुकसान म्हणजे. 5-6 तर डेली लागते. मग आता कधी असं होतं का की तुम्ही एकदम 5 बकरे कापले आणि मग ते गेले नाही, काही शिल्लक राहिलं नाही? त्याच्यासाठी आम्ही ते कापायचेच बंद केले, तसे लागल तसेच कापायला त्यामुळं काय प्रॉब्लेम? त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत नाही. कारण पहिले येत होता का असा प्रॉब्लेम? एखाद्या दिवस असा प्रॉब्लेम होत होता, त्याच्यामुळे आम्ही ते बंदच करून टाकलं आणि ते माणूसच ठेवला आम्ही. शिल्लक राहिलं तर क्वालिटी मध्ये पण फरक पडतो ना? क्वालिटी मध्ये फरक पडत नाही. शिल्लक राहिलं म्हणजे ते फक्त आपण शिजवायचं नाही, कच्चं आपण ठेवू शकतो. शिजवलं खराब होत ते. त्याच्यासाठी काय केलं, परत 1-2 वेळेस प्रॉब्लेम व्हायला की आम्ही जो मुलांनी होता, पहिल्या मुलांनी काय थांबायला त्यांना तर दुसरा मुलांनी आला, त्याला आम्ही कंपल्सरी तिथं राहायला ठेवून घेतलं आणि जशी लागल तशीच कापायला चालू. त्याला म्हणजे महिन्यावर ठरवला का? महिन्यावरच पगार आहे. पगारीला किती कापू द्या काही होऊ द्या, किती पण पगार, त्याला तेवढाच पगार महिन्यावर. आता एक तुमचा पाठीमागं मी व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये एक काय बांधकामा टाईप किंवा काहीतरी काम चालू होतं असं दिसत होतं. काय हॉटेल वगैरे आणखी मोठं बनवायचं? काय केलंय आता, जरा थोडस लेडीज साठी थोडा प्रॉब्लेम व्हायला. मग पहिलं पण आपलं हॉटेल आहे आता सध्या 60 बाय 60 मध्ये कन्स्ट्रक्शन आहे.
आणि थोडं बाहेर थोडं कॅबिन असे केलेलं, थोडं बाहेरच्या साईडला थोडं पटांगण ठेवलेलं आहे, थोड्या झोपड्या असं त्याच्यात टेबल टाकले, तिथं फॅमिली बसत होतो. पण आता फॅमिलीला थोडा प्रॉब्लेम यायला, त्याच्यामुळे आम्ही काय केलं, आता 40x70चं सेपरेट फॅमिलीसाठी वेगळं चालू केलं. साईडला बनवलं का ते? साईडला बनवलंय, म्हणजे जिथं फॅमिलीच बसेल, फक्त तिथं फॅमिलीसाठी व्यवस्था जेवणच केली. करणारे फक्त जेवणासाठी आणि फक्त फॅमिलीसाठी व्यवस्था केली. कुठली पण फॅमिली येऊ शकते, लेडीज. आणि आम्ही जमलं तर त्याच्यासाठी लेडीज स्टाफ ठेवणार आहोत. झालं का ते फायनल काम? होत आले, आता 1 महिना 15-20 दिवसात कम्प्लीट होईल. आता सध्या शाखा वगैरे द्यायचा ट्रेंड चालू आहे, सगळ्यांनी आपापल्या आता सर्वांनी शाखा दिल्या त्या. म्हणजे आपलं काय आहे का कुठं शाखा वगैरे दिल्यात का? आम्ही तर आतापर्यंत शाखा द्यायला नाही, विरोधच केलाय. कारण विरोध केला? कसं आहे की आपण एवढा ट्रेंड मध्ये आणलाय हॉटेल, आणि लोक आवर्जून अंबादास हॉटेल म्हणून येतात आपल्यापाशी आवर्जून. बरोबर. कुठून पण आले तर खास आपल्यापाशी जेवायला येतात. एकच हॉटेल आपली शाखा नाही. बरोबर. एकदा जर जेवण करून गेलं तर कस्टमर आपल्याकडे डबल तिथंच आला पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी म्हणलं थोड्या दिवस का होईना पण आपल्यापाशीच कस्टमरला येऊ द्यायचं. पुढे चालून विचार करू, जर आपल्याला वाटलं की आपलं पूर्ण जागेवर सगळं स्टेबल झालंय, हॉटेल कम्प्लीट झाले, आपल्याला बाहेर जर शाखा जर दिली तर आपल्याला हिथून आपल्याला बाहेर जाऊन आपल्याला ती शाखा कंपल्सरी लक्ष देऊन व्यवस्थित चालली पाहिजे. शाखा जर दिली तर आपली कंपल्सरी व्यवस्थित चालली पाहिजे. कारण ज्यांना दिलंय असलं पाहिजे, आमचं लक्ष राहिलं पाहिजे त्याच्यावर. बरोबर. तरच आपण शाखा द्यायची, नाहीतर आपण शाखा द्यायचा विचार अजून केलेला नाही. तुमच्या मते जर एखाद्याला आपण शाखा दिली आणि आपलं लक्ष नसलं तर आपलंच नाव खराब होणार आहे, असं काय वाटतं? आमचं नाव खराब होऊ द्यायचं नाही, नावाला डाग लावू द्यायचा नाही, त्यासाठी आम्ही अजून शाखा दिलेली नाही. आमचं त्याच्यावर फक्त विचार चालू आहे. भविष्यात काय प्लॅन द्यायचा? भविष्यात जर आम्हाला तिथं लक्ष देणं होत असेल तर आम्ही शाखा देण्याचा विचार करणार आहोत, नाहीतर नाही. एकच ब्रँड. कुठून पण जेवायला यायचं म्हणलं तर फक्त हॉटेल अंबादास, धाराशिव, तुळजापूर रोडलाच यावं लागेल, तिथंच यावं लागेल. बरं, आता सोशल मीडियामुळे जे इंस्टाग्रामचे आपले रील्स व्हायरल होतात त्याच्यामुळे कस्टमर मध्ये काय फरक पडला का? पहिलं जे कस्टमर होतं, आता आम्ही एक वर्षभर झालं, आता 1.5 वर्ष होत आले, आम्ही पहिलं इंस्टाग्राम अगर सोशल मीडिया असं काही वापरत नव्हतं. आमचं पहिल्यापासून कस्टमर आहे आणि आमच्याकडं हा बकरी कापायचा हा ट्रेंड आम्ही फक्त हॉटेलवर बकरी कापत नव्हतो. असं थोड्याफार काही वेळेस आम्ही कापून पण बघितली, परंतु आम्ही काय करायचं की लागल तसं मटण आम्ही दुकानावर जाऊन घेऊन येतो. आणि हा जास्ती ट्रेंड आता ह्या 1.5-2 वर्षात आलेला आहे. बरं, हा ट्रेंड आल्यापासून कस्टमर मध्ये वाढ झाली का नाही तुमच्या? इतकी वाढ झाली आहे की जवळपास पहिलं जी कस्टमर होतं, लागायचं समजा तुम्हाला मटण, पहिलं आम्हाला एक 10-15 किलो लागत होतं. आणि आता इंस्टाग्रामच्या रील्स आणि कोंबड्याचंही 10-15 किलो, मासे 10-15 किलो असं लागत होतं. पण इंस्टाग्राम जी वापरायला चालू केले आम्ही, त्याच्यावर जी व्हिडिओ सोडायला सोशल मीडियावर सगळं जी वापरायला, तेव्हापासून आम्हाला इतकं कस्टमर वाढलंय की पहिल्यापेक्षा एक 10 पटीने कस्टमर वाढले. 10 पटीने फरक पडला, भरपूर फरक पडला. सध्या काही उद्योजकांना तुम्ही संदेश देऊ शकता का सोशल मीडियाचा किती फायदा आहे व्यवसायासाठी? उद्योजकांनी काय करावं की जरी त्यांनी सोशल मीडिया वापरत नसले तर त्यांनी आता इथून पुढे तरी सोशल मीडिया वापरायला चालू करायला पाहिजे. कारण त्याचा आपल्याकडे जी क्वालिटी आहे ती इतरांपर्यंत आपली क्वालिटी पोचली पाहिजे. तुमच्याकडे भरपूर क्वालिटी आहे पण ते लोकांना माहितीच नाही की तुमच्याकडे ही वस्तू आहे, डहावारा मिळते, अगर डहावारा चिकन मिळते, मच्छी मिळते, कुठली क्वालिटी आहे तुमच्याकडे, त्यांनी चेक करायला येणार कसे? त्यांना हॉटेल पण माहित नसते कोणाकोणाला. आता आपण इंस्टाग्रामवर काय करतो, लोकेशन टाकतो, व्हिडिओ मध्ये आपला पत्ता सांगतो, ह्याचा लोकांपर्यंत ही गोष्ट गेल्यानंतर त्यांनी येतात आपल्याकडे आणि सांगतात की बाबा जेवण केल्यानंतर त्यांना क्वालिटी आवडतं, ते अजून भरपूर ठिकाणी सांगतात. त्याचा आपल्याला फायदा होतो सोशल, त्याच्यामुळे कस्टमर आपल्याला भरपूर वाढणार. त्यामुळे आता हल्ली आपलं हॉटेल अंबादास आणि भाग्यश्री जवळ जवळ आलंय, तर भाग्यश्री जवळ आल्यामुळे आपल्या हॉटेलच्या कस्टमर मध्ये काय बदल झालाय? नाही, तसं काय झालेलं नाही. आणि भाग्यश्री हॉटेल पहिले इकडे होतं तुळजापूरच्या जवळपास, आमच्यापासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर होतं. तिथं पण असताना आमच्याकडे भरपूर कस्टमर होतं, कारण त्यांच्याकडे पण थांबत होतं आणि आमच्याकडे पण येत होतं. कारण आमची तर पहिल्यापासून क्वालिटी आहे आणि आमचं 2005 पासून हॉटेल आहे. आणि मी स्वतः आचार्याचं काम करतो वस्तात, स्वतः मी बनवतो. आणि एक वेळेस जर कस्टमर जेवण केलं तर परत ते आलाच पाहिजे रिटर्न.
फरक काय पडला आणि त्यांचं हॉटेल आता आमच्या बाजूला येऊन एक 200 मीटर अंतरावर आहे. जवळच आहे भरपूर, मी पाहिले त्या दिवशी. हा, जवळच आहे. आणि त्यांना पण गिराईक असतं, आम्हाला पण असतं गिराईक. आणखी त्यांचं हॉटेल आल्यापासून वाढलंय, कमी झालेलं नाही. भरपूर वाढलंय. बरं, आपला हॉटेल अंबादास रेस्टॉरंट अँड बार आहे, तर त्या बार मुळे किंवा कशामुळे लोक जे जेवायला येतात आपल्याकडे, त्यामुळे फक्त जेवण करणाऱ्या किंवा फॅमिली मध्ये येणाऱ्या लोकांना कधी काही अडचण वगैरे होत नाही? एखाद्या वेळेस अशी व्हायला लागली अडचण, त्यासाठी आम्ही काय करतो की आता फॅमिलीसाठी सेपरेट बाजूला बनवले. बरोबर. आणि जी काय आहेत ती बाकीचे कस्टमर त्यांच्यासाठी आम्ही सेपरेट व्यवस्था केलेली आहे आता, कारण त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही. जे आता तुम्ही बनवता त्यामुळे अडचण येणार. आता ती बनवतात त्यामुळे त्यांना काय अडचण येणार नाही, कारण त्यांना सेपरेट एंट्री ठेवलेली आहे. आणि जे इकडे बार मध्ये जाणार त्यांना सेपरेट एंट्री ठेवलेली आहे. आणि काही कस्टमर असतात त्यांना खायला प्यायला सर्व जागेवर लागते. बरोबर. त्यामुळे त्यांना ती व्यवस्था सगळी जागेवर असल्यामुळे भरपूर कस्टमर येतात. आणि आता काही फॅमिली येतात त्यांना थोडाफार प्रॉब्लेम व्हायला, मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं की सेपरेट फॅमिलीसाठी व्यवस्था आपली चांगली क्वालिटी पाहिजे व्यवस्था करू. कस्टमर पण वाढेल आणि फॅमिली पण अडचण येणार नाही त्यांना. सेपरेट अडचण येणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की बार वगैरे असल्यामुळं काही लोक जेवण करतात आणि डायरेक्ट निघून जातात, असं कधी घडलंय का? आता तसं होतंय, केव्हा केव्हा होते. आता काय कस्टमर आमच्यापासून एक 10-12 कस्टमर निघून गेले, खायचे प्यायचे आणि गर्दी फुल राहायची. आणि त्या गर्दीमध्ये किती पण वेटर राहिले तर कसं आहे की काही जण असं गपचूप जायच्या हिशोबाने राहतात, म्हणजे बिलच द्यायचं नसते इच्छा त्यांची, खायचं प्यायचं आणि निघून जायचं. मग आम्ही पूर्ण CCTV कॅमेऱ्यामध्ये आपलं हॉटेल आहे. मग आम्ही बी काय करायचं, अशा काय लोकांवर आळा बसण्यासाठी आम्ही CCTV कॅमेरा घ्यायचा आणि इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकून द्यायचा. बर, मग असे पैसे आणि आमचं एक बिल ह्याच्यामध्ये की ती बिल आमचं आलं नाही. 870 रुपयाचं बिल आहे. आलं नाही. फक्त 3 थाळ्या खाऊन गेले आणि एक बिस्लरी घेतली होती त्यांनी बघून पळून गेले. आणि त्यांचा कॉल पण आला, पण त्यांनी म्हणले आम्ही बिल देत नाही म्हणले, डायरेक्ट म्हणले. म्हणजे आम्हाला जायचंच होतं पळून. रील टाकली होती का तुम्ही? रील्स टाकली होती की त्यांची. फोन बी आला तुम्हाला त्यांचा? त्यांनी फोन केला, पण त्यांनी म्हणले आम्ही व्हिडिओ मध्ये आहोत, आम्ही नाही म्हणले. म्हणजे त्यांनी फोन तर केला, पण त्यांनी उलट गेले, आम्ही कसं पळून गेलो तुमच्या हॉटेलवरून जेवण असं म्हणाले. त्यांना काय वाटलं? त्यांना जायचंच होतं, म्हणजे प्युअर ती पळून जाणार. तुम्ही म्हणला असता जाऊ दे म्हणलं, आता एवढं जर तू तयारीने चालता खायला प्यायला, मग आम्ही असं जेव घालतो. तुम्ही अशी रील टाकली, काय लोकांना ते रील बघतात, मग स्वतःला लाजून ते येतात का पैसे द्यायला? त्यांनी आजपर्यंत आमची एक 8, 9, 10 अशी बिले गेली होती, त्यातलं फक्त एकच बिल आलं नाही. नाहीतर आमची जवळपास एक 15-16 हजाराची बिलं अशी आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांनी, आता त्यांच्या कोणतरी पाहुण्यारावांनी मित्रांनी ते इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघायचा, तुमचा व्हिडिओ असाच पडलाय, तुम्ही त्यांचं बिल देऊन या, असे म्हणून आमचे सगळे बिल पूर्ण आले. फोन करायचे, फोन पे वर करायचे, एक व्हिडिओ डिलीट करा, आणि 1 तास ते 2 तासात आमचं बिल रिटर्न आलेलं आहे. आम्ही काय करायचं, संध्याकाळी 11-12च्या टायमिंगला टाकायचा व्हिडिओ. जवळपास तिथून 1-2 तासाच्या दरम्यान ती व्हिडिओ बघायची कोणतरी, आणि पटकन फोनवर फोन पे करून टाकायची, मालक पटकन व्हिडिओ डिलीट करा. आणि असे 1 वेळेस झाले की 1-2 वेळेस झाले की कुणी असा व्हिडिओ बघितलेला नसता, ज्या बाहेरचे लांबचे महाराष्ट्रातले पूर्ण कुठले बी असले तर त्यांनी फोन करून फोन पेवर आम्हाला बिल पाठवले. मग तुम्ही पैसे आले की डिलीट करायचे? पैसे आले की आम्ही डिलीट करायचे. चुकून झाला असेल तुझ्याकडून, आमच्याकडून काय गलती झाली असेल म्हणून तू गेला असशील, क्रॉस बोलायचं नाही. बरोबर. शेवटी कस्टमर आहे, शेवटी आपले काय का होईना आपल्या हॉटेलला आले लक्ष्मी आहे ती. आम्ही कुठल्या कस्टमरला जास्त आम्ही तकलीफ देत नाही. बरं, मग हे सुधारेल, उद्या सुधारेल. आयडिया कशी काय आली बाबा, आपलं तर असं होतंय, मग आपण असं करावं? नाही, ती काय होईल, जरा जास्त गर्दी पण पडायली. आणि एखाद दिवस कसं होतं, बिल घ्यायच्या टायमिंगला गर्दी जास्त असल्यामुळे काउंटरला एखाद दिवस लक्ष नाही गेलं तर आपल्याकडून बी गलती होते. मग हे तुम्ही ज्यावेळेस हॉटेल बंद करता त्यावेळेस चेक करता का सगळं CCTV? आम्ही पूर्ण नाही, लक्षात कसं येते की ती टेबलचं बिल आलेलं नाही, ती कारण त्या टेबल नंबर टाकले असतो. आमच्याकडे एक सॉफ्टवेअर आहे कॉम्प्युटरला, त्या सॉफ्टवेअर मध्ये जर बिलच नाही काढलं, आता एक आपले 40-45 टेबल आहेत, 45 पर्यंत टेबल आहेत, तर त्या टेबलचा 45 नंबरला एक टेबल लावलाय, ते गिराईक उठून गेले तर तो वेटर येऊन सांगते की बाबा त्या टेबलला कस्टमर नाही, बिल पण नाही आलेलं त्यांचं, कारण तिथं कॉम्प्युटरला बिल तसंच राहते. मग ते पळून घ्यायला लक्ष देते. मग ते टायमिंग चेक, मग पुन्हा ते टायमिंग चेक करायचा बिलाचा, कोणत्या टायमाला बिल आपण कॉम्प्युटर ऍड केलंय, आणि एंट्री आहे त्या एंट्रीतून जाता येतात, तो कस्टमर दिसतोय. मग रील मग बरोबर व्हिडिओ काढायचा
कसं कम्प्युटरवरचा कॉम्प्युटरवरचा आपल्या मोबाईलवर आम्ही व्हिडिओ घ्यायचा बोलायचं का आणि बोलायचं त्याच्यावर की असं. बाबा असं असं बिल पेंडिंग आहे, तर तुम्ही कृपा करून आम्हाला बिल पाठवावे. देतात. नाहीतर आम्ही आणि केव्हा केव्हा जर जास्त जर बिल असलं आणि एखादा दुसरा दिवस जर त्यानं व्हिडिओ बघून बी नाही जर पाठवलं तर आम्ही कंप्लेंट करणार आहोत असं त्यांना हे केलं तर मग ती पाठवत होते बिल. मग तुम्ही प्रत्येक हॉटेल मालकाला हा संदेश देता का की बाबा तुम्ही मी असं तर करा? बिनधास्त संदेश देईन की असं बाबा आज करा. तुमचे आता कष्टाचं तुम्ही आहे. एवढं कष्टातून करता, तुम्हाला 40-50 वेटर आहेत कुणाकडं, बरोबर. लेडीज आहेत, वेटर आहेत, तुमचा भरपूर खर्च आहे आणि इन्व्हेस्टमेंट खूप आहे ह्याच्यात. बरोबर. मग तुम्ही असं करा आणि मग तुमचे पैसे वापस हा, भेटतील. पैसे वापस होतात. कारण कोणी पण असं नाही की बाबा आपला महाराष्ट्रात दाखवेल की मी पळून आलोय खाऊन पिऊन. नाही. जेवणात तर पैसे कोणाची इच्छा नसते बुडवायची. बरोबर. काय क्वचित असते, असतात काही ठरवूनच आलेले असतात. ठरवूनच आलेले असते की बाबा पळून जायचं. बरं, कधी असं मुद्दामून कुणी लोक करतात का की जेवण पण चांगलंय, क्वालिटी आपली चांगली, पण मुद्दामून काहीतरी खोड करायची आणि मग तुमच्यासोबत वाद घालायचा, मग तुम्ही काय त्याच्यावरती कधी एखाद्या वेळेस मग तुम्हीच म्हणता जाऊ दे हो, किटकिट करण्यापेक्षा ह्याच्याकडून बिलच नको घ्या, असा कधी किस्सा होतो का? नाही, तसं तर काही होत नाही आमच्याकडे, पण आतापर्यंत तसं काय काय झालं खोडी नाही. करणारे असतात काय ना खोडी की बाबा करतात असं त्यांना जरा थोडं थापटून घ्यायचं बाबा, व्यवस्थित गुण जरा त्यांच्यासोबत व्यवस्थित रिस्पेक्ट दिली. हा. असं नाही बाबा असं, असं नाही बाबा असं, मग तसं काय बोलल्यानंतर रिक्वेस्ट केल्यानंतर बिल देतात. देत. मग एखादा जास्त जी करेल तर बाबा 100-200 कमी दे, जेवढं आहे तेवढे देऊन जा, काय प्रॉब्लेमच. मग आता काय जास्त त्यासोबत गोंधळ घालत बसण्यापेक्षा आपलं 100-200 रुपये कमी घेतले, कारण भरपूर कस्टमर राहते. बरोबर. कोणासोबत वाद घालण्यात काय मजा पण नाही. बरोबर. त्याच्यामुळे मग म्हणजे सोडून वाद द्यायचं. घालणं तुम्हाला काय वाटतं, टाळलं पाहिजे का वाद घालणं पाहिजे टाळलं पाहिजे, मालकाने? कारण आपला कसा आहे धंदा आहे, आपले लोक भरपूर रोज बघतात. 100-200 न काय असं त्यानं तर बारीक होणार आहे का आपण तर बारीक होणार, बरोबर. म्हणून विषय सोडून द्यायचा. कधी कस्टमर सोबत जेवणाच्या क्वालिटीवरून वाद वगैरे होतात का? वाद असं केव्हा तर आमच्याकडनं तर नाही झालेला. एखाद्या दिवस होईल तर थोडं रिक्वेस्ट केल्यानंतर कस्टमर वाद कोण घालायला आलेलं नसते. क्वचित एखादा आलं तर मग एखाद्या टायमाला आपल्याच नरडीला आलं तर आपण पण काय पर्याय नाही. एखाद्या दिवस वाद घाल तर मग आपल्याला काय वाद घालण्याशिवाय पर्याय नाही, काहीतरी एखाद्या करून दिवस होऊन जाऊ दे, मग एखाद्या दिवस होऊन जाऊ दे, त्याला काय पर्याय नाही. मग नीटच असं करायचं. झालेले पण आहेत एखाद्या दिवस. मग हे नीटच करायचं का? मग नीटच करायचं, पुन्हा त्याला कोणी भांडणं केली नाही. एक वेळेसच करायची, पुन्हा नाही कोणी नादाला लागलं पाहिजे. बरोबर. आता आपलं हॉटेल एवढं फास्ट चालतंय, कधी कधी हॉटेल बद्दल काही ना काही अफवा ऐकायला येतात की बाबा हे दाखवते तेवढे कापत नाहीत, बाहेरून मटण आणतात किंवा राहिलेलं मटण देतात, तशा अफवांना कसं सामोरे जातात? आता आम्ही त्याच्यासाठी काय केलंय की आम्ही जिथं बकरे कापतो, जे आम्ही तिथं आता एक 30x15चे आम्ही एक बाहेर पॅक रूम केले, म्हणजे पत्र्या शेडमध्येच केले, कडेन त्याला जाळी मारलेल्या, वरून पत्रे मारले आणि त्या ठिकाणी आम्ही कॅमेरा लावले. जर एखादा कस्टमर आम्हाला म्हणला की बाबा तुम्ही बकरे बाहेरून बकऱ्याचं मटण तुम्ही दाखवता, नुसतं कापलेले व्हिडिओ आधीचे 2-4 दिवसाचे 8 दिवसाचे तेच रिपीट व्हिडिओ टाकताव आणि मटण विकत आणताव बाहेरून तेच देताव, तर आम्ही त्यांच्यासाठी ते कॅमेरा ठेवलेला आहे. कोण जर असं म्हणलं तर डायरेक्ट आम्ही मोठी LED ठेवलेली आहे आमच्या जी हॉटेलच्या सेंटर पॉईंटला एंट्रीला आहे. त्या LED वर आम्ही ते कॅमेरा ओपन करून दाखवतो की बाबा आजच्या सकाळच्या टायमिंग सगळं बघतो की बकरी कापलेले आहेत का नाहीत बघ, आणि ते शिजवलेले आहेत सगळं पूर्ण कॅमेरामध्ये आहे सिस्टीम. आमचं पूर्ण हॉटेलमध्ये 16 कॅमेरे, पूर्ण कॅमेऱ्यामध्ये हॉटेल आमचं चालते. मी अशा पण अफवा ऐकल्यात की हॉटेलला 5 बकरे लटकावलेले दाखवायचे, आज 5 कापले म्हणून ते व्हिडिओ टाकायचं आणि परत दुसरं टी-शर्ट घालून यायचं आणि परत म्हणायचं आज बी 5 कापले. आमच्याकडे तर आतापर्यंत तसं अशा व्यवस्था अफवा काय झालेली ऐकल्यात. नाही. असं होतं का? पण नाही, कुठं काय कुठं वाटतं होत तुम्हाला? असेल, पण आमच्याकडे तर अजून सध्या तसं झालं ना. आम्ही तर तुमच्याकडनंच ऐकायला होतं. असं होतं का? म्हणजे मला अफवा ऐकायला आले म्हणून हा. विचारले. होऊ नाही, शकतं आमच्या का तर काय असं? कानावर आलं नाही अफवा. होत असेल की, कारण ऑप्शन आहे त्याला. करायचं म्हणल्यावर ऑप्शन काय पण आहे. मग दाखवायचं म्हणल्यावर दाखवायचं म्हणल्यावर जर एखाद्याची जास्त जातच नसते, उगा काहीतरी मग व्हायरल 1-2च व्हायचं. जात असेल, व्हायरल होण्यासाठी एक जणांना आजच 7 का पाहिजे, आठवडाभर तीच दाखवायची, आणि कपडे टी-शर्ट बदलू. चेंज करू हा. किंवा असं पण होतं की समजा होऊ शकतं की त्याला 5 कापलेत बरं का, आज दाखवतोय, पाठीमागे एकच कपडा अडकवलेला आहे, समजा एखादी वस्तू दिसून येते ना, मग आज 5 कापलेत म्हणल्यावर टी-शर्ट बदलून आला, ठीक आहे, टी-शर्ट बदलू शकतो, बकरं उलट करून लावलं, पण तो कपडा तिथं दिसतोय आपल्याला, मग आपल्या लक्षात येतं ना, लक्षात येतं की बाबा हा तर फ्रॉड करतोय म्हणून. फ्रॉड करतो. बघणारे बी हुशार असतात, पण त्यांना पण बघणाऱ्याला पण लक्षात यायला पाहिजे की बाबा कस्टमर किती आहे हॉटेलला. हा जे व्हिडिओ टाकतो आपण, बरोबर. आपण जे रोजचं व्हिडिओ टाकतो
बाबा गर्दी किती आहे, आतमध्ये कस्टमर किती आहे, अगर ह्यांच्याकडे स्टाफ किती आहे, स्टाफहून तर लक्षात येईल ना. 30-32 जर स्टाफ आपल्याकडे असेल तर जवळपास त्यांचे एक 400 500 1000 पकडल्या तर 10,000च्या पुढून जातात. बरोबर. कुणी असा तर पगार देऊन ठेवणार नाही. त्याच्याहून काय जणांना ओळखू यायला पाहिजे म्हणजे की आपल्या इथं तसं होत नाही, आपल्याकडे तर पण तसं होऊ होत नाही. शकतं असं एखादं होऊ करू शकतं, शकतो. पण लोकं आपल्याकडे धंद्याच्या सध्या होत नाही, कारण आम्ही कॅमेरा लावून सगळी सिस्टीम लावली. बरोबर. चेक करायचं असेल तर कस्टमर कुणाला पण चेक करायचं आम्ही लगेच दाखवू शकतो चेक करा. बरं, कधी असं होतं का एखादा गरजू व्यक्ती आलाय बाबा, त्याच्याकडे पैसेच नाही, तो जेवला आपल्या हॉटेलला, त्याच्याकडे नाही पैसा तुम्हाला द्यायला, तर तुम्ही त्यावेळेस कसं काय करता? होतं असं कधी कधी? एखाद्या दिवस होतं. आणि असं पण आपल्याकडं आता संध्याकाळी टायमाला काय थोड्याफार भाकरी शिल्लक राहते, रस्सा शिल्लक राहतोय, असं पण एखाद्या दिवस आपलं वाटोळ होते. बरोबर. जर एखाद्याकडे पैसेच नसलं तर आपण त्याला जेवायला पण देतो, काय प्रॉब्लेम, असं पैसे घ्यावं असं त्याच्याकडे नसल्यावरच कुठून घेणार आहोत. बरोबर. मग त्यावेळेस तुम्ही त्यावेळेस आम्ही जाऊ देतो त्याला जेवण हे करून जाऊ देतो. आणि जा. आणि कस्टमरकडे बी असं 10-20 नसले, अगर 50 नसले, अडचणीत असतात कोण, बरोबर. त्यांना पण आम्ही काय, आणि एखाद्या दिवस त्याकडे जर चुकून ऑनलाईन झालंच नाही तर आम्ही काय करतो, थोडंफार त्याचा नंबर घेतो जवळपासचा असला तर, नंतर जर होईनाच गेलं तर मग काय तर त्याच्यामध्ये मार्ग काढून आम्ही बिल घेऊन सोडून देतो. तशा वेळेस एखाद्याने नाहीच दिले तर मग परत व्हिडिओ टाकायचा. नाहीच दिलं तर मग मोबाईलच ठेवून घेतो, नाहीतर गाडी नाहीच दिले समजा, तुम्ही विश्वासाने म्हणले बाबा तू जा, तू नंतर पाठव मला, नाहीच दिलं तर मग नाही दिलं तर मग त्याचा व्हिडिओ काढलेला असते, कॅमेरात आलेला असते, नंबर घेतले असते, भीती आहेच त्याला, जमा करते. आता पहिल्यासारखं झालेलं नाही, कारण ते सगळं ऑनलाईन झालंय, इंस्टाग्राम सगळं सोशल मीडिया आहे. बरोबर. युट्यूबवर पण व्हिडिओ टाकून देतो आम्ही, नाही जर बिल आलं तर युट्यूबवर टाकून देतो, मग तर सगळेच बघतात. म्हणजे त्यांनी पैसे आणि शेवटचं स्टेप आली तर मग आपले संबंधातले काही एलसीबी मध्ये आहेत, बरोबर, पोलीस स्टेशनला आहेत, आमचे मित्र आहेत, माझे क्लासमेट, जवळपास माझे एक 20-25 जण क्लासमेट आहेत माझ्यासोबतचे, की त्यांनी चांगल्या पोस्टर आहेत, सध्या पोलीस मध्ये आहेत, पुन्हा RTO मध्ये झालेला आहे, PSI आहेत. म्हणजे तशा मग पद्धतीने आपल्या पैसे मित्रांना काढू शकता. काहीतरी आपला फोन केला तर जवळपास आमचे पोलीस स्टेशन पण मदत करते, जे जवळपास आहे. बरोबर. अगर भांडणं झाली, थोडंफार काय कोण कालवा करायचे तर त्यांना बी कॉल केला तर त्यांनी मदत करतात. जर असं त्यांचा नंबर दिला तर फोन पण करतात, की बाबा सांगू शकतात की बाबा असं तुमच्यावर 420चा गुन्हा दाखल करते, मी यांचं खाऊन पिऊन बिल देऊन टाका, असं करू शकता. बरं, आजपर्यंत आता एवढं तुमचं हॉटेलचं नाव झालंय, तुम्ही पैसा कमावताय, कधी बाबा एखादी समाजसेवा वगैरे केली का तुम्ही आपल्या हॉटेलच्या माध्यमातून? आम्ही हॉटेलच्या माध्यमातून समाजसेवा करतो की, आता प्रत्येक वर्षी आपल्या हॉटेल मार्फत एक पालखी सोहळा जेवणासाठी आमच्याकडे एक निखिलेश्वर महाराजाची दिंडी येते, भूम ते हैदराबाद जाते, त्यासाठी आम्ही जेवणाची व्यवस्था करतो दरवर्षी. प्रत्येक वर्षी. आज जवळपास 15 वर्ष झाले, 20 वर्ष होत आले. कोणत्या महिन्यात? 2009 पासून येते, 9-10 पासून. कोणत्या महिन्यात असतं ते? ती आपली पंढरपूरचे ते आळंदीचे हे असतात ना, पालख्या जातात सगळ्या. तुम्ही काय करता? श्रावण महिन्याच्या काय आधी काय देता त्यांना? जेवण पूर्ण त्यांचं, आणि व्हेज जेवण. साईड आमच्या पाठीमागे त्यांचं हे आहे, आश्रम आहे, त्या आश्रमावर त्यांनी येतात, मग आम्ही तिथं जेवणाची व्यवस्था पूर्ण करतो त्यांची. किती लोकांचं जेवण? जवळपास 400-500 पर्यंत असतात त्यांचे लोक दरवर्षी प्रत्येक वर्षी. आणि गावातली पण पालखी येते, ज्ञानेश्वर महाराजाची, माऊली महाराजाची पालखी येते आपली, त्या पालखीला पण आपल्या हॉटेलच्या समोर ते चहा पाणी किंवा आईस्क्रीम किंवा असं काहीतरी वेगळं मदत, कारण जेवणाची व्यवस्था आमच्या गावातच असते पूर्ण. गजानन महाराजाची पालखी येते, जेवणाची व्यवस्था त्यांची. तुम्ही सोय करता का जेवणाची सगळी? जेवणाची ती आमच्या जी ग्रामपंचायत आहे गावात, जी कुणाकडे दिलेली आहे, जे होईल छोटं जे गावातून पूर्ण सगळ्याकडून सहकार्य असते, थोडं सगळं करतात त्यांना जेवणाची व्यवस्था करतो. मग तुम्हाला असं जाणवतं का बाबा पॉझिटिव्ह, की आपण समाजसेवा केली तर आपल्या मनाला बरं वाटतं असं? पहिल्यापासून आमच्या वडिलापासून आम्ही समाजसेवा अशी जेवढी होईल तेवढी जेवणासाठी, अगर कशात काहीतरी आपलं. आणि प्रत्येक वर्षी आम्ही संभाजी महाराज जयंती करतो, त्या जयंतीनिमित्त आपलं जेवणाचं अन्नदान, काय गावासाठी थोडीफार झाडी, कुठं बसण्यासाठी कट्टे, पाण्याच्या टाक्या, अशा पण आम्ही काय थोडं समाजकार्य पण करतो. आणि आता मध्ये 1-2 आपलं जरांगी पाटलाचे उपोषण झाले, अगर थोडं
काय मुंबईला ते उपोषण मराठा झालं, आरक्षणाच्या मराठा वेळेस मदत आरक्षणासाठी थोडा लढा केला, त्यासाठी पण आम्ही मदत केली. मुंबईमध्ये पण गेलो होतो, तिथे पाहिलं चहा होतं पाणी आम्ही बिसलरी तुमचं आम्ही थोडंफार आमच्याच्यानं होईल तेवढं आम्ही वाटप केलं. व्हिडिओ मध्ये आता तुम्ही बरीच बकरे दाखवत असता. हम्म. मग वन टाइम तुम्ही किती बकरे खरेदी करता? का एक आम्ही एक जसं लागेल आतापर्यंत तसं? हायेस्ट बकरे आणले ते 105 बकरे वन टाइम. वन टाइम. मंगळवारी आपला मुरुडला बाजार असतो, तिथून 105 बकरे एखादा वन टाइम आणले तर 80 किंवा 70 किंवा 50 40 असे लागेल तसे. आपल्या हॉटेल अहमदासच्या जे ढवारा थाळी हम्म. त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहेत आणि काय काय रेट आहेत त्यांचे? आपल्याकडे आता सध्या एक 4-5 व्हरायटी आहेत थाळ्यांमध्ये मटण, थाळ्यांमध्ये. ढवारामध्ये किंवा हा. आता जे ट्रेंड चालू. एक डहावारा मटण थाळी आहे आपली, आम्ही त्याला अंबादास हॉटेलची डहावारा मटण थाळी रेग्युलर 250ला आहे. काय काय त्यात असतं? आपलं एक 5-6 पीस मटण असतं, एक प्लेट हम्म. आणि एक रस्सा, सूप आणि सूप मधला राईस, ज्वारी बाजरी तंदूर ही एक देतो त्या थाळीमध्ये. अनलिमिटेड काय काय आहे? अनलिमिटेड त्यात काय एक प्लेट मटण हम्म. आणि बाकी मटण सगळं अनलिमिटेड अनलिमिटेड. देता का? नाही, मटण त्यात 5-6 पीस एकच प्लेट. मटण सोडता बाकी सगळं मटण unlimited. सोडता सगळं 250 अनलिमिटेड. रुपये. हा, 250 आणखीन रुपयाला. दुसरी थाळी आणि दुसरी 300 रुपयाला आहे डहावारा स्पेशल थाळी. त्यात काय वेगळं? त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण मटण सोडलं की सगळं अनलिमिटेड आहे, फक्त मग त्यामध्ये बॉईल आहे, त्यामुळे- सूप राईस आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही फ्राय मागितलं तर कस्टमरला फ्राय देतो, खरडा मटण मागितलं तर खरडा मटण देतो. म्हणजे जसं ऑर्डर जसं ऑर्डर ते 3 प्रकार आहेत, वाढलं काय त्याच्यामध्ये? रश्श्यामध्ये किंवा खरड्यामध्ये किंवा फ्रायमध्ये. आणि त्याच्यात मटणची थोडी क्वांटिटी जास्त आहे. जिथं 250 मध्ये 5 असतात तिथं 6 असतात. तिथं 7 पीस आहेत, 1-2 जिगरीचे पीस टाकतो. आता त्यात आणि त्यात boil वाढलेलं आहे. राईस आणि बॉईल. बॉईल आणि फ्राय पण मागू शकता, खरडा पण मागू शकता. सध्या एवढ्या महागाईमध्ये तुम्हाला आणि कसं- अंबादास थाळी पण आहे 500 रुपयाची. त्यात काय आहे वेगळं? त्याच्यामध्ये मच्छी येते, हम्म. चिकन येते आणि मटन येते, तिन्ही पण त्यात येते. तिन्ही पण येते आणि बॉईल राईस. टोटल त्याच्यामध्ये चिकन, मच्छी आणि बॉईल आणि मटन राईस आणि राईस अनलिमिटेड, तंदूर भाकरी अनलिमिटेड, सगळं सूप रस्सा, चिकन, मटन, मच्छी हे 3 आयटम सोडता बाकी सगळं अनलिमिटेड. अंड पण एकच भेटणार, एकच. बाकीचं भाकर राईस अनलिमिटेड. अनलिमिटेड असेल, रस्सा वगैरे जे लागतंय ते 500 रुपये. 500 रुपये. एवढ्या महागाईमध्ये तुम्हाला 250 रुपयाला थाळी द्यायला कशी परवडते मटनची? क्वांटिटी जास्त असल्यामुळे आता कस्टमरला जर आपले 1 किलोभर मटन जर आणलं तर त्याच्यामध्ये आपल्याला 5-6 प्लेट बनवून द्यायला तेवढंच परवडत नाही. पण जी आपण जर 2-4 बकरी एकदाच बनवली तर त्याचा रस्सा एकदाच बनवायचा, सूप पण एकदाच बनवायचं आणि ते एकदाच मटण शिजवायचं. त्याच्यामुळे जी बाकीचा आपला इतर खर्च आहे, मसाले लागणारे सगळे एकदाच लागणार आहेत. बाकीचा खर्च इतर ते प्रत्येक वेळेस बनवायचं म्हणजे जास्त होत आणि एकदाच बनवायचं म्हणजे थोडं लेवल मध्ये जाते आपल्याला, बल्कमध्ये असल्यामुळे कस्टमरला तुम्हाला द्यायला पण काय वाटत नाही. आणि जास्त कस्टमर असल्यामुळे क्वांटिटी जास्त असल्यामुळे ते आपल्याला द्यायला परवडतं. मग तुमच्या मते आता इंस्टाग्रामला हॉटेल अंबादास व्हायरल झालंय, त्याच्यामुळं काय वाटतंय तुम्हाला? म्हणजे जास्त कस्टमर येतंय किंवा काय आणखीन त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय वेगळं करावं लागेल कस्टमर वाढण्यासाठी? काय तसंच चालू ठेवायचं? नाही, आता आम्ही त्याच्यामध्ये काय करणार आहोत, थोडं जास्त लक्ष आम्ही स्वच्छतेकडून पाहणार आहोत. कारण थोडं आमच्याकडे बाथरूम पण आहेत सध्या. आता आम्ही एक नवीन 4 बाथरूम आतमध्ये बार कन्स्ट्रक्शनला बनवणार आहोत आणि बाहेर लेडीज फॅमिलीसाठी तिकडे 4 कन्स्ट्रक्शन बनणार आहोत. ती फक्त बाथरूम फॅमिलीसाठी वेगळी 4, बाहेर बेसिंग 1-2 वाढवणार आहोत. पार्किंगला थोडी जागा कमी पडेल त्याच्यासाठी थोडी बाहेर वाढ करायची आहे. आणि आता फॅमिलीमध्ये जी सेपरेट बनवलं होतं त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण सोफा सेट, टेबल व्यवस्थित, जरा सगळं किचन जरा मोठं असंच थोडं चेंज करणार आहोत थोडं. बरं, सध्या आता तुम्हीच व्हिडिओ मध्ये येतात, रोहन येत नाही. लोकांचा बऱ्याच कमेंट मध्ये प्रश्न असतात, रोहन कुठे गेला, मालकच दिसते. लोकांचा प्रश्न असतो कमेंट मध्ये, तर काय प्रॉब्लेम झालाय का त्याच्याबद्दल? रोहनचं कसं झालंय, थोडा त्याचा घरगुती प्रॉब्लेम झालेला आहे आणि जरा थोडं थोडा काही घरगुती प्रॉब्लेम असल्यामुळे त्यानं व्हिडिओ पण बनवायचं जरा बंद केले त्या प्रॉब्लेममुळे. आणि बाहेरचे जरा थोडे कस्टमर येतात आणि काय भेटण्यासाठी लोक येतात, मग त्यांनी जरा थोडं फेस करण्यासाठी त्याला प्रॉब्लेम यायला, बोलता वगैरे जरा थोडं येत नाही. आणि जर कार्यक्रमाला गेलं कुठं जे भाषण द्यायचे आपल्याला थोडंफार बोलावं लागते 100%. आणि त्यानं थोडं शिकलेला पण नाही थोडं, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम यायला. आणि तब्येतीमुळे पण थोडा जरा, म्हणून आम्ही म्हणलं की आपण स्वतः करावे जरा.
आणि त्यांना पण म्हणाला की जरा जास्त गोष्टी सगळ्या जमत नाही त्या, त्यामुळे तुम्ही जरा थोडं बघा. तुम्हीच बघा आता. बरं, ठीक आहे. कधी असं वाटतं का बाबा लय डोक्याला ताप झालाय आता, बाद झाला आता, कधी वैतागतं ना माणूस कामाने बी काय कंटाळतंय की नकोच आता, जाऊ दे मरू दे, मला लयच कंटाळा आला आता हॉटेलचा. मग तसा एखाद्या दिवस जर लयच कटाळा आला तर थोडं लवकर संध्याकाळी बंद असं करतो. वाटत नाही का? म्हणजे असं वाटतं का बंदच करून टाकतो, त्या आयला लयच वैताग आलाय आता. येतंय की वैताग, तसं झालं आता, काय पण पर्याय नाही. हा, दुसरं म्हणजे काय करू पण जबाबदाऱ्यामुळे नाही. पण चालू जबाबदारी ठेवावं आता लागतं. सगळ्या जबाबदारी वाढलेल्या आहेत, त्या हा. घरची जबाबदारी वाढलेली आहे, घराकडे पण लक्ष द्यावं लागते थोडं. घरचे सुद्धा कटाळे आहेत की बाबा हे सकाळी उठते जाते की एकदा गेले की संध्याकाळी 12 वाजता, 12, 12:30, 1 वाजता घरीच येत नाही. फॅमिलीला वेळच देता येत नाही. फॅमिलीला वेळ देता येत नाही. केव्हा केव्हा आम्ही 1 तास 2 तास घरी जाऊन येतो. थोडं जरा कस्टमर कमी जास्त दुपारच्या टायमिंगला 4-5च्या टायमिंगला असं झालं. आहे तर मग असा प्लॅन नाही का, एखादा आठवड्यात एखाद दिवस ठरवून बंद ठेवलं तर नाही चालत का? नाही, आम्हाला ते कसं आहे की तसं जर बंद व्हायचं म्हणलं तर जे बाहेरचे जे आपल्याकडे वेटर आहेत, लेडीज आहेत, त्यांच्यावर पण परिणाम होतोय ना. कारण ज्या दिवशी बंद व्हायचं त्या दिवशी सगळं नियोजन बिघडतंय. कारण काय घरी जाऊन येतो म्हणणार, काय इकडे जातो म्हणणार, त्यांनी गेले की दुसऱ्या दिवशी येणार नाहीत बरोबर. आणि सगळ्या विस्कळीत होते. त्याच्यामुळे आम्ही हॉटेल असं बंद ठेवायचा निर्णय घेतच ना. बरोबर. जर एखाद दिवस मोठी एकादशी असली, काय कारणास्तव मोठे कुठली यात्रा सण सुट्टी असते एखाद दिवस, तर सुट्टी दिवशी आम्ही हॉटेलला सुट्टीच ठेवून टाकतो. बरोबर. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. खूप छान असा ब्रॉडकास्ट झालाय हॉटेल अंबादास बद्दल. आपल्याला खूप काही गोष्टी कळल्या आणि आपल्याला शिकायलाही भेटलेलं आहे. तर नेक्स्ट ब्रॉडकास्ट लवकरच येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.